पण ते चुकून मला दिल्यामुळे त्याची पंचायत दिली म्हणून मला सांगितलं. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही इथे माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी कुठल्या शब्दात माझा आनंद व्यक्त करू हेच मला कळत नाही आहे. मानेसाहेब जे माझ्याकडे आले आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या समाजकार्याची जी यादी मला सांगितली ती बघून मी खरंच चक्रावून गेलो. फार मोठं काम केलं या माणसाने इथे आणि त्याबद्दल या कार्यक्रमाला येत नाही असं म्हणणं मला शक्यच नाही झालं. आता सुद्धा मी अर्धवट शूटिंग सोडून आलेलो आहे आणि उद्या सकाळी लवकर जाणार आहे. पण मी तेवढ्यासाठी मुद्दाम मी वेळ काढला इथे आणि यांच्याबद्दल आणि तुम्ही लोक एवढ्या संख्येने येऊन टाळ्या वाजवून माझं जे कौतुक केलं बरोबर. मी अशा मोठ्या दिग्गज कलावंताबरोबर बसलो आहे हे माझ्यासाठी केव्हाही गौरवास्पद ठरलं असं मला वाटतं. महादेवन काय, अनंत महादेवन काय किंवा आपले शंकर महादेवन काय किंवा आपले सुरेशजी वाडकर. मी जेव्हा पहिला हिंदी पिक्चर केला तेव्हा त्यातलं पहिलं गाणं माझं पहिलं गाणं आणि किंबहुना मला वाटतं त्याचंही पहिलं गाणं असेल यांनी गायलं होतं, मला प्रेम दिला होता. आणि तेव्हापासून आमची सुरुवात आहे आणि तेव्हापासून आम्ही इंडस्ट्रीत अजून आहोत. 50 वर्ष होऊन गेली या गोष्टी. कोण काय कम्फर्टेबल आहे किंबहुना ही ट्रॉफी माझ्याच हातामध्ये असल्यामुळे मी जास्ती कम्फर्टेबल आहे. पण मी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद मानतो. मला हा तुम्ही मान दिल्याबद्दल मी हे कधी विसरू शकणार नाही. थँक्यू व्हेरी मच.